हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पूनम माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आज आमच्या शिजुकाचा आवाज येत असेल तुम्हाला, तर ती का ओरडते मी पण तुम्हाला दाखवते. कारण आमच्या गॅलरीमध्ये एक छान असं कबूतर आत्ता आलं होतं, म्हणजे आलं आहे आणि ते आर्यांनी पकडून ठेवले. तर तिला असं वाटतं की मला त्या म्हणजे कबुतराला माझ्याकडे द्यावं, त्यामुळे ती बुकती. तर आर्यांच्या हातात ते कबूतर होतं, तर त्यामुळे तिला असं वाटतं की ते कबूतर मला दिलं पाहिजे. तर तिला आम्ही बांधून ठेवले इथं, तर त्यामुळे ती ओरडत आहे. खूप छान कबूतर आहे आणि खूप छान कबूतर आहे, कारण आमच्या आर्यांना पक्षी प्राणी भरपूर आवडतं ना, त्यामुळे ते प्राणी सुद्धा आमच्याकडे येतात आणि पक्षी सुद्धा आमच्या घरी येतात, आहे ना रे? हा. अरे बापरे. आर्यन लांब ठेव. ठेव तिला आता आतमध्ये आणि शिजुकाला बांधूनच ठेव, नाहीतर मग ती नाही उडी मारत ती. त्याला कुठं ठेवणार? तर आत्ता आम्ही निघालोय हॉस्पिटलला. तर का चाललोय ते पण सांगते. तर आर्यनच्या हाताला आज फोडी आली, पण ती कशाची ती नाही माहिती. मला तर असं वाटतं बँड असेल, आता काय माहिती काय आहे. बघू, डॉक्टर गेल्यावर सांगतील काय आहे ते. तुम्हाला दाखवते ती फोडी, दाखवा रे. आणि सूज पण आली साईडनी आणि ही फोडी पण आली. तर नाही माहीत अजून. तर चला आता आम्ही चाललोय हॉस्पिटलमध्ये. तर आता आम्ही आलो आहोत हॉस्पिटलमध्ये. तर हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टरांनी त्याचा फोड फोडला आणि त्याला औषध वगैरे दिली, गोळ्या पण दिल्यात. तर मला वाटलं बँड आहे, पण ते बँड नाही आहे, तर फोडीच आली आहे. परंतु ती खूप दुखत होती, म्हणून मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तर आता ती फोडी फोडल्यानंतर बरं होईल असं सांगितलं आहे. तर बघू आता केव्हा बरी होती ती. तर त्यानंतर येताना मग स्वीटहोममधून आर्यनला थंडची बॉटल घ्यायची होती, परंतु मी त्याला थंड घेऊन नाही दिलं. तर मग आईस्क्रीम आणि त्याला खाऊ वगैरे म्हणजे बिस्किट वगैरे घेऊन आले. तर घरी आल्यावर एक खारीक आणली आहे मी काल येताना. तर ते छानपैकी वाळवत ठेवले, कारण त्यांचा मला पुन्हा सुंटवडा करायचा आहे. कारण तो त्या दिवशी केलेला संपला आहे. तर म्हटलं चला पुन्हा बनवूयात, म्हणून आता हा बनवाय घेतलाय. आणि आता आर्यनचा क्लासचा टायमिंग झालाय, तर त्यालाही सोडवते आता क्लासमध्ये. आर्यनचा क्लास आहे आता. आर्यनच्या क्लासमध्ये त्याला सोडवाय चालले. त्याला आता सोडून येते, म्हणजे तो क्लास सारखा बुडवतो एकतर. आर्यन क्लास बुडवतो, म्हणून आर्यनच्या क्लासमध्ये येणार त्याला सोडवायला. तर हा आहे आर्यनचा मित्र. तर दोघं एकाच क्लासमध्ये आहेत आणि आता त्यांना मी क्लासला सोडवायला गेले. तर हा आहे त्यांचा क्लास. तर येथे 7वीपर्यंत क्लास आहे. तर येथील बरेच मुले क्लासमध्ये जातात इथे. की ना माग तुम्ही ना 1 वाजता रात्री चाललाय आणि सायकल हळूहळू चाललाय. अख्खा वाकडा तिकडे बसता, बाजूला कोणच नाही, मागं कोणच नाही. आणि तुम्हाला मागणं कोणीतरी आवाजदार आला आणि तुम्ही मनात घेतलं, आणि जर का आवाज आला असा छम छम छम, तर सर कसे करा, आला आला आला
आणि म्हणते जर का तसंच झालं तर आम्ही डायरेक्ट दिशेने उडालो. चांगली गोष्ट सांगतात सर. दोनदा उडालो टन दिशेने. दोनदा उडला. कारण की दोनदा तसं केलं सर कशी करा बघा मी आता आधीच सांगितलेलं कमजोर दिलवाल्यांनी माझ्यापाशी इथं गोष्टीत थांबायचं नाही. आणि म्हणतात कसली बित्री आहे का तुम्ही टन दिशेने उडताय असं केलं तुम्ही. रात्रीचं तर कधी जायची रस्त्याने आहे ना. म्हणले सर बाहेरच्यांना सांगू नका आणि घरच्यांना पण नाही तर मला म्हणते आणि तुम्ही शाळेत गोष्टी सांगायला चुकला. मग सांगितली का नाही? सांगितली चांगली होती का? जीवा घाबरला का मग? हा सगळेजण सगळेजण घाबरले काय? काय म्हणले सर? तर म्हणायची तिला आत्ताच सांगतोय तर कमी हृदय बेतर हृदय असेल त्याने बाहेर जाऊन थांबा. बाहेर जाऊन बसा. हा जी बेतरी त्यांनी का? हा. हा. नाहीतर उगाच बंदीन पडलं तर माझ्यावर नाही. काय हृदय बंद पडलं तर? हृदय बंदीन पडलं तर माझ्यावर नाही. अशी म्हणली का? हा. मग आणि मग गोष्ट चालू केली सांगायला म्हणजे एक तुकाराम होता आणि एक विठ्ठल होता. तुकाराम चांगला होता आणि विठ्ठल वाईट होता. तर तुकाराम नाही विठ्ठलनी ना तुकारामला ना मारून टाकलं कुऱ्हाडीने. हा. आणि म्हणला की ना आता सगळी जमीन माझी आणि त्यांची शेती होती. आणि मग ना ते काही केलं सगळे त्याची घरची गोष्टी त्याला शोधायला लागली तुकारामला. आणि मग विठ्ठलने रात्रीचं 4 वाजता जाऊन त्यांच्या विहिरीपाशी त्याला ना पुरलं. आणि मग ना नंतर ना सगळे त्याला शोधत होती पण गावला नाही. आणि मग ना काय केलं हे विठ्ठल ना रात्री त्यांना त्यांच्या शेतात गेला कारण की ना त्यांच्या शेतात ना पाणी द्यायचं होतं. आणि रात्रीची 1 वाजता त्यांची इथं लाईट यायची. आणि मग ना लाईटच आली नाही 1 वाजता पण 2 वाजले तरी पण नाही आली. तर कंटाळून विहिरी पैसे जाऊन बसला. आणि मग ना त्याला मागणं कोणतरी असा हात लावला. त्याला 2दा वाज झाला. मग 3ऱ्यांदा त्यांनी मागं बघितलं तिथं तुकाराम होता. आणि म्हणतो की ना मी तुला काय केलं होतं तू का मारलं मला. मग आता ना मी पण तुला मारणार. आणि ती वेल असते तिथं बाजूला. आणि मग ना तिथं ना ही ते वेल आहे ना मग ना त्याला ना फाशी देतात. त्याला तुकाराम फाशी देतो विठ्ठलला. तर ना सगळेजण तिथे जातात. आणि ना मग ना त्याला सगळेजण नाही जात तिथं. आणि मग ना कोणाला ते आधी म्हणते सगळी गावकरी आधी तुकाराम गायब झाला आणि आता विठ्ठल. आणि मग ना शोधत तिथे विहिरीपाशी जातात. आणि तुकारामला वरती लटकवलेलं बघतात. आणि मग त्याला खाली घ्यायचं नाही. आणि मग ना ते खड्डा असतो का ते त्यांना दिसतो पण ना ते असं उंच असतं. मग ते खोनतात. पोलिस पण येतात आणि सरपंच पण असतात. पोलिस त्याला खोनतात. मग त्यात ना तुकारामची ना ही गावती बॉडी. मग ना तिथनं ना ते आणि त्या बाजूला ना ते कुऱ्हाड पण गावती. त्याला ना रक्त असतो. आणि त्याला ना ह्याचा विठ्ठलच्या हाताच्या ना ठसा असतात. मग ना सगळ्यांनी गावकऱ्यांना कळतं की ना विठ्ठलनी ना तुकारामला मारलंय. आणि मग ना तुकारामची ना आत्माने त्याला मारलंय. आणि मग ना सगळेजण ना घरी जातात. आणि मग ना सर म्हणले आणि ना आता तुमच्या बाबतीत जर का तसं झालं रात्रीच तुम्ही 1 वाजता चाललाय आणि तुमच्या मागणं कोणतरी तुम्हाला भाग झाला आणि मागणं आवाज येत आला छुम 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 अशी सर करतात. मग घाबरला का? मग डायरेक्ट उडलो. बाकीची पोरं ते पण उडली सगळे वाढायला लागले जोरदार. मग काय भूतच आले डायरेक्ट. मग सर म्हणले त्याची इच्छा ना पूर्ण असती ती ना वरती जात नाही. ती ना इथं असतं आपल्या आजूबाजूला. आणि ना म्हणले की ना आपल्याला हवा दिसत नाही. मग ना तुकाराम रडत नाही तर विठ्ठल रडतो ना. मग ना सर म्हणतात तसं तर आपण कुणाचं वाईट नसतं करायचं. त्याचं भलं होतं त्याला भलं होऊन द्यायचं असतं. आपलं पण होतं. मग ना म्हणतात की ना
आपल्याला इथं हवा दिसत नाही पण आपल्याला श्वास घेता येतो, तसंच आपल्याला देव दिसत नाही पण आपल्यापेक्षा असतो. तर अशा प्रकारे एकदम छान अशी गोष्ट आज त्यांच्या सरांनी त्यांना सांगितली आणि त्यांनाही त्यामधून काहीतरी बोध मिळाला, हे महत्त्वाचे. तर चला मैत्रिणींनो, असा होता आमचा आजचा दिवस आणि आर्यनसोबतचा घालवलेला आजचा सारा खास वेळ. तर चला बाय.